चला लवकर चला. हे घे याला आतमध्ये घे. हे, कुठे रे तो बजा? बजा कुठे? माहित नाही बजा कुठे? माहित नाही सर. माहित नाही. तू असा थोबड नाही उघडणार. तुला आत टाकला ना बरोबर थोबड उघडशील. चाल हे घेऊन याला चाल. बजा मी याला कुठं? तुम्ही काळजी करू नका. तो पातळा जरी लपला असेल ना तरी आम्ही त्याला शोधून काढू. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी आताच आमच्या खबऱ्यांना कामाला लावतो. आलोच मी. हे भुरट्या तोंडाचं कुणीकडे गायब झालं कुणास ठाऊक. म्हणजे बजरंग पळून गेला? काय पळून गेला का कोण पळवून नेलं ह्याला काय माहित. कुणी नेला असेल पळवून त्याला? कोण पळवून येणार आहे त्याला? करतो ते करतो वर तोंड करून आम्हाला सांगतोयस. तुझी एवढी हिम्मत? तुला सरकार मारू नका. अहो हिम्मत माझ्यात नाही, त्या टीचर मॅडम मध्ये. तिनेच केला हा समजा प्लॅन. मी तो प्लॅन फक्त फॉलो केला. माझ्यावर विश्वास ठेवा. तिने सांगितलं म्हणून केलं मी. अरे उद्या तिने सांगितलं हिरी तुडी मारशील. स्वतःची काय अक्कल हाय की नाही? आणि तू हे समज केलंस म्हणून आमच्या पोराचं ठरलेलं लग्न त्या दिवशी नाही झालं. याला कोण जिम्मेदार आहे? मास्तरीन. दुर्गे, सारखी मास्तरीन मास्तरीन करू नकोस आमच्या समोर. सरकार म्या खरंच सांगतो. हे समजा मी त्या टीचर मॅडमनी सांगितलं म्हणून केलं. तिने सांगितलं आणि तू केलं. तू काय स्वतःची अक्कल घाण टाकलीस काय? हा? आणि मास्तरनीच्या सांगण्यावरून का होईना तू आमच्या पोराच्या वाटेला गेलास ना. हेच करू नगस सांगितलं होतं आम्ही, तरी तू केलंस. सरकार ते मी बस बोलू नका. ऐक आता, आम्ही तुला एक संधी दिली होती, त्याची तू माती केलीस. आता ह्या पुढं तुला संधी मिळणार नाही. आमच्या पोरापासून लांब राहायचं. वय म्या लांब राहीन त्याच्यापासून. तू राहणार नाहीस. आम्ही आता तुला आमच्या पोरापासून लांब ठेवणार. दुर्गे, पोलिसांना फोन लाव. काय ते? ऐकलं नाहीस तू? पोलिसांना फोन लाव आणि त्यासनी सांग आमची तक्रार आहे, गुन्हेगार आमच्या समोर उभा आहे. चांगली 10-12 वर्ष हा आत गेला पाहिजे. दुर्गे, उभी काय नुसती? लाव फोन. वय लावते. लागला का फोन दुर्गे? वय लावते. हॅलो इन्स्पेक्टर साहेब. बजा, आयुष्यात संधी एकदाच मिळत असते. त्याचं सोनं करायचं का माती हे प्रत्येक माणूस आपल्या अक्कलनुसार ठरवित असतो. लक्षात ठेव. हो निघालोच मी. हो हा नाही हा निघालो. बजा सापडला. कुणीकडे आहे? तुमच्याच घरी. आमच्या घरी कसं काय? तिकडे काय करायला येते? तुम्हाला फोन कुठे झालता आता? ते माहित नाही, पण फोन तुमच्याच घरून आला होता. अक्षरा मॅडम, तुम्ही इथेच थांबा. या केस संदर्भात मी तुम्हाला तुमचे डिटेल्स देतो. येतो मी. हो. हा इरा बोल. काय झालं?
हॅलो काय हा अधिपती माफ करा, आमच्यामुळे खूप त्रास होतोय तुम्हाला. खूप करताय तुम्ही आमच्यासाठी. तुम्ही मला लाजवू नका. नाही हो, हल्ली कोण कोणासाठी एवढं करतं. आता हेच बघा ना, अक्षराचं लग्न मोडलं ना तर लोक नीट बोलत सुद्धा नाही आहेत आमच्याशी. काय ना हो, सगळ्याला कुठं ना कुठं आम्ही जबाबदार आहे. नाही हो, तुम्ही तर तिला वाचवलं, तर तिच्या नशिबात जे होतं ते झालं. तुम्ही डोळ्यातनं पाणी काढू नका. ऐका हे बघा, हे बघा, मास्तरीनबाईंचं मोडलेलं लग्न जुळवून द्यायची जबाबदारी माझी. मी शब्द देतो तुम्हाला, तुम्ही काळजी करू नका अजिबात. पण ते कमलराव, ते माझ्याकडे लागलं. फक्त ही गोष्ट तुम्ही कुठं बोलू नका सा. मास्तरीनबाईंना तर अजिबात बोलू नका, त्या खोडा घालतील. हं, आपल्यात राहू दे. खूप आधार वाटला हो तुमचा. हो, काळजीच करू नका. ह्यो बजा फक्त एकदा आज जाऊन ते विषय हार्ड करून टाकतो का नाही बघा तुम्ही. सगळ्या गोष्टी मार्गी लागतो. तुम्ही टेन्शन घेऊ नका. हो हो. आई इराचा फोन आला होता, आपण जाऊया घरी आता. चल. तुम्ही पण चला ना. नाही नाही नाही, मला घरला गेलं पाहिजे. त्या बजाचं नियोजन लावतो मी. जरा बघतो काय विषय झालाय, मला जरा कळू दे. हा, तुम्ही जावा घरी व्यवस्थित. आणि काय प्रॉब्लेम झाला तर मला लगेच फोन करा. मास्तरीनबाई येतो. काय ग, काय म्हणत होते अधिपती? नाही नाही, काही नाही, धीर देत होते ग मला. चल चल आपण निघूया. हो हो, चल चल. सरकार, मी तुमच्या पाया पडतो, पण मला पोलिसात देऊ नका. मी परत कोणाच वरडू नका. घरचे मालक आराम करतात. त्याला बाहेर नेऊन उभं करा. सिक्युरिटी न्यायला. सरकार, फक्त माझा एकट्याचा दोष नाहीये. मी काय थोबाड बंद म्हणजे बंद. काय काय म्हणली कळत नाही तुला? अहो, पण तुम्ही मला थोबाड बंद म्हणजे बंद. लायकी का रे तुझी? ताई मोहर तू थोबाड उघडून बोलायलेस. तू का नाही जसं गुण उधळलंस का नाही, त्याची शिक्षा भोग. जेलामध्ये गेल्याशिवाय तुला चैन पडणार नाही. न्या रे याला. या साहेब या. न्याय पार्सल आणि 8 टाका. धन्यवाद थोरले सरकार, तुम्ही याच्याविषयी माहिती दिल्याबद्दल. आमचे वकील सांगतील ती सगळी कलम लावा, पण याला बाहेर सोडू नका. बाहेर राहायची लायकी नाही याची. हवालदार, त्याला घेऊन जा. अहो सरकार, ऐका माझं. हा माझा प्लॅन नाहीये. माझा ऐका तरी. येतो सरकार. अधिपतींनी पण तक्रार केली आता. अधिपतींनी खूप केलंय आणि अजूनही करतायत. हो ना, आपण त्यांचे उपकार कधी विसरू शकणार नाही. बाबा, आपण ही केस लावून धरायची. हा, काहीही झालं तरी. हो, अर्थातच. हा सर. अक्षरा, बोलू शकतेस? हो मला आधी सांग, तू ठीक आहेस ना? हो सर. अक्षरा, उद्याचा दिवस जरा शाळेत येऊ शकशील? इन्स्पेक्शन आहे तुझ्या वर्गाचं. हो हो सर, मी उद्यापासून जॉईन करणारच होते. नाही नाही नाही, जॉईन होण्याची घाई नाही आहे, फक्त उद्याचा दिवस. नाही, घाई नाही सर, मी ठरवलंच होतं जॉईन करायचं उद्यापासून. अगं, तुझ्या रजा अजून शिल्लक आहेत. मला नकोयत रजा. माझं ऐक, थोडा वेळ घे. आणि काय करू सर, नको, मी त्यापेक्षा जॉईन करते. जशी तुझी मर्जी. ये उद्या. ठेवू? ओके. अक्षु, काय घाई आहे? थोडा वेळ घे ना ग, लोक काय म्हणतील? गाई, मी अजून किती दिवस लोकांचा विचार करू?
वकील साहेब, पोहोचा तुम्ही पोलीस स्टेशनला. त्यानंच मास्तरनीला किडनॅप केली आणि अधिपतींना मारहाण केली. तो आता बाहेर येणार नाही असं बघा. हा, आणि कळवा आम्हासनी. काही गरज लागली तर बोलू आम्ही वरती. हा, ठेवतो. काय झालं? तो बजरंग कशाला आलता आपल्या घरला? अहो कोणाला भेटायला आलता? त्याचं काय काम होतं? अधिपती तुम्ही शांत व्हा. तुम्ही शांत व्हा. त्याला कोणी बोलवलं तुम्ही होतं इथे बस. तुम्ही बसा बसा, शांत व्हा. नाही, पण- तुम्ही बसा बसा. त्याची हिंमत कशी झाली? दुर्गे, पाणी आण. काय नाही, तुम्ही नाही, आधी पाणी घ्या. पाणी नको, पाणी अहो, तुम्ही नको आहे मला. तुम्ही बाहेर ना आलात का? त्याची काय हिंमत तिथे यायची मला अहो, कळत तुम्ही नाही. थांबा जरा. आधी पाणी नको आहे का मावशी? घोटभर पाणी घ्या. बाहेर ना आत. हा, बघा बघा किती तहान लागली होती. शांत शांत. हा, त्या इकडे द्या. आणि बजरंग इथं अहो, पोलिसांनी नेलं त्याला. आलता कशाला त्यो? खरं खोटं करायचं होतं आमासनी. काय खरं कुठं? तुम्ही जे आरोप केले होते त्याच्याबद्दल बोललो आम्ही त्याच्याशी. काय म्हणलं ते? हा समजा प्लॅन आहे ना ते टीचर मॅडमचा आहे. तुम्हाला बोलून पक्की पक्क्यातल्या गाठीची बाई आहे, तिनेच समजा केलाय हा कांड. अरे पण कोणी बी पोरगी स्वतःचं लग्न मोडेल असं का वागल? कारण तिला लगीनच करायचं नव्हतं. सरकार सरकार म्या खरंच सांगतो, हे समजा मी त्या टीचर मॅडमनी सांगितलं म्हणून केलं. जाऊ दे, ते काही महत्वाचं नाही. त्याला आता अटक झाली आहे. आम्ही वकिलांशी बोललोय. आता काय तो बाहेर येत नसतो. तुम्ही हातपाय धुवून घ्या. जेव्हा दुर्गे जेवणाचं बघ. हा, अधिपती तुम्ही खुश नाही? बजरंगला अटक झाली आता. अहो, आता झालं ना समजा तुमच्या मनासारखं. अजून नाही. आता अजून काय करायचं आपण? मास्तरीनबाईंचं मोडलेलं लग्न जुळवून द्यायला पाहिजे. कारण तिला लगीनच करायचं नव्हतं. आता बघ की ताई, ही तर सोन्याचा अंड देणारी कोंबडी असताना ती कशाला शाळा मास्तराशी लगीन करेल? तुम्हाला खात्री आहे आपल्यामुळे मोडलं लग्न? खात्री? मला माहितच आहे. मी तिथंच होतो. माझ्या डोळ्याने बघितलंय मी सगळं. दिसतंय तसं नसतंय अधिपती. मग कसं असतंय? जाऊ द्या, मोठा इशू आहे, सोडा. पण मास्तरनीचं लग्न लावून देणं आता आपल्या हातात नाही. तिची मर्जी नसेल तर तुम्ही तरी काय करणार? आणि करून पण घेतली पाहिजे ना आता त्या कॉलेजच्या मास्तरानं. आता आपल्या हातात काय नाही. पण हातावर हात धरून बसू तर शकत नाही मी. तुमचीच शिकवण आहे. जे आपल्यामुळे चुकलंय ते दुरुस्त करायचा आपणच प्रयत्न करायचा असतो नो. आता याला कोर्टात हजर करू. कोर्टाच्या कायद्यानुसार याच्यावर कारवाई होईलच. आता याचं सुटणं अवघड आहे, कारण 4-5 तक्रारी याच्या विरुद्ध ऑलरेडी आहेत. टीचर मॅडम मला माफ कर, मला माफ कर. म्या काय नाही केलं, मला माफ कर. हवं तर माझ्या जवळच्या 2 रूम आहेत ना, त्या तुम्हाला देऊन टाकतो. पण मला माफ करा, मला माफ करा, मला 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 माफ कर, मला माफ कर, मला माफ कर. मी खरंच काही नाही केलं, मी खरंच काही नाही केलं. मी फक्त त्यांना पळून नेलं होतं. मी काहीच नाही केलं, मी काहीच नाही केलं. सांग ना त्यांना मी निर्दोष आहे. सांग त्यांना. मी तुला हात तरी लावला का, मारलं तरी का? मी खरंच नाही केलं. मी तुझ्या पाया पडतो, मला माफ कर. हे समज आहे ना, भुवनेश्वरी मॅडम मुळे झालंय. त्यांनी मला करायला सांगितलं. चुप, एकदम चुप. बास झालं आता तुझं बजरंग, बास झालं. लाज नाही वाटत का रे तुला? हा, ह्या आधी तू इतक्या वेळा आम्हाला त्रास दिला, तेव्हा कोणी दिले होते तुला पैसे? आई रक्ताई शपथ, मी काय नाही केलं. मला तुझं लगीन नव्हतं मोडायचं. गप्पा बस. माझं लग्न मोडलंस त्यापेक्षा माझ्या आई बाबांचं मन मोडलंस याचं मला जास्त दुःख आहे, कळलं तुला? अरे तू गुन्हा केलास, पण सगळे लोक आमच्याकडे अपराधी असल्यासारखं बघतायत, गुन्हेगार म्हणून बघतायत सगळे लोक आमच्याकडे. सगळी नाती बदलली आमची. तू गुन्हा केलास त्याची तुला सवयच आहे, पण लोक आमच्याकडे वाईट नजरेने बघतायत. आम्ही तुला माफ करून ना खूप मोठी चूक केली.
गुन्हा तू केलास आणि त्याची शिक्षा आमचं अख्खं कुटुंब भोगताय. मी आता तुला कधी माफ करणार नाही बजरंग, मी तुला कधी माफ करणार नाही. माझ्या अख्ख्या आयुष्याचं वाटोळं झालंय तुझ्यामुळे. तू बाहेर राहणं कुणासाठीही सेफ नाहीये. तुम्ही काळजी करू नका. साक्षात ब्रह्मदेव जरी आला तरी आता याची सुटका कायद्याच्या कचाटूतून होणार नाही. जाधव, याला घेऊन जा. साहेब, टीचर मॅडम, मला काय ग अक्षरा, तू इथंच? म्हणजे अगं आम्हाला वाटलं सासरी गेलीस की काय. ऐकलं ते खरं आहे का? काय ऐकलं तुम्ही? अगं लग्न मोडलं म्हणे तुझं. हो. काय ग, तू लग्नाच्या आदल्या दिवशी पळून गेलीस म्हणून का? आणि बजाचं काय? अगं तू कशाला त्याच्या नादाला लागतेस? गावगुंड आहे तो. आम्ही दिली असती बाई खोली, पण तू चढून बसलीस. तो काही खोली घेतल्याशिवाय तुझी पाठ सोडणार नाही. हा, आज लग्न मोडलं, उद्या अजून काय करेल? अगं पण आम्ही ऐकलं ते खरं आहे का? म्हणजे तू स्वतःहून गेलीस पळून, का पळून नेली तुला, का आणखी काही? अगं बाईची जाते काचेसारखी असते तिची अब्रू. अगं शिक्षिका आहेस तू, खरंच नाही वाटत आदल्या रात्री पळून जाताना थोडा तरी विचार करायचा आई बापाचा? आता काय मग, लग्नाचं पुन्हा बघणार आहेस का तशीच राहणार आहेस? तिचं काय करायचं ना ते बघायला तिचे आई बाबा आहेत अजून जिवंत. हा, तुम्ही तुमच्या मुलांकडे बघता का? काही काम वगैरे नाहीये? सकाळी सकाळी आला डोकं खराब करायला. ते जा आपापल्या घरी जा. अगं तू कशाला त्यांच्या तोंडी लागतेस? बोलले नाही ना तर डोक्यावर बसतील. जा तुझा बिंदास शाळेत जा. हा, आणि ह्या असल्या लोकांकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. हा, अगं काही झालं तरी यांची तोंड आपण नाही बंद करू आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं, कळलं? नाही आज शाळेत येणार आहे ना ती. हा, वेळेची अतिशय पक्की आहे ती. ओके सर काम कर. बसा 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 बसा. इन्स्पेक्शन आहे म्हणून आलात का? काय आहे ते? इन्स्पेक्शन? नाही नाही, ते काय असते? जाऊ दे, नका सांगू. चहा सांगू? एक नंबर सांगा. कोणाचा? ते मास्तरीन बाईंचा. तिचा नंबर दिलाय ना मी. नाही नाही, त्यांचा नंबर दिलाय. अहो त्यांचे मिस्टर आहेत का नाही, तिचं लग्न मोडलं. ते जुळेल. म्हणजे काय नाही, ते तुम्ही नंबर द्या. हो ते कॉलेजचा मास्तर देऊ काय प्रोफेसर तेच ते कमलराव. त्यांचं काय? त्यांचा नंबर दे की जरा. नंबर दे. कशासाठी? देतो. घ्या की मग. माझ्याकडे नाही आहे ना. तुमच्याकडे काय नाही? माझ्याकडे असण्याचं काही कारणच नाही ना. अहो असं कसं? तुमच्या मास्तरीन बाईंचा होणारा नवरा होणार होता. तो होईल म्हणजे? आणि तुम्ही हे मास्तरीन बाईसनी बोलू नका. नाही बोलणार. हा, नंबर कोणाकडनं मागणार होता? अक्षराला. तुम्ही काय, तुमच्या काय गोळ्या चुकल्यात काय? फुलबागरे सर राहू दे, तुम्ही राहू दे. जाऊ दे, सोडा. का? अहो त्या मास्तरीन बाईंनी परत 10 प्रश्न विचारणार. कशाला पाहिजे, कुणाला पाहिजे? नको नको, जाऊ दे, मी बघतो काय ते. आणि सर मी आता तुम्हाला जे बोललो ती विसरून जायचं. तुम्ही काय बोललात? मला काय आठवतच नाही. एक नंबर. टाळी नको, कागद पेन द्या. घ्या. कागद द्या. हे घ्या. अहो एक कागद पाहिजे. असू द्या. अक्षराला ताबडतोब कळवायला पाहिजे, नाहीतर हे आणखीन काहीतरी उद्योग करून ठेवायचे. मला डबा नको आई. हे डबा नको काय? उपाशी राहणारच दिवसभर? डबा घेऊन जा. चल मी पटकन भाजी पोळी करते बाळा. राहू दे आई. नाही ग अक्षू, असं नाही करायचं बाळा. फोन.
अक्षू राहू दे ना, मी नंतर बघते, माझे हात खराब आहेत ग. अगं वाजत राहील, घे ना. घे. हॅलो. हा हॅलो, मी बोलतोय. कोण मी? अधिपती. हा हा बोला. मास्तरीनबाई आहेत काय तिथं? हो आहे. त्यासनी कळू देऊ नका. का? अहो परत ते आणि ढीग प्रश्न विचारणार, त्यांचं डोसकं लावणार, त्यापेक्षा एका डोसक्यानं होऊन देईल ना काम, म्हणतात म्हणलं. कसलं काम? म्हणजे काही झालंय का? नाही काही झालं नाही. नाही म्हणजे तुम्ही सकाळी सकाळी फोन केलाय, सगळं ठीक आहे ना? तेच करायचं आहे ना हो आपल्याला. म्हणजे अहो आपलं बोलणं झालं नव्हतं काय? आता बजा आत गेला, आता पुढचं काम. तर मास्तरीनबाईंचं मोडलेलं लग्न जुळवून द्यायची जबाबदारी माझी. हा हा अच्छा ते मला वाटलं तुम्ही त्या संदर्भात बोलताय की काय. नाही त्याचं टेन्शन घेऊ नका तुम्ही. तेव्हा काय आता बाहेर येत नाही घ्या तुम्ही. फक्त ना मला एक नंबर सांगता काय? कोणाचा? तुमच्या जावयाचा. नाही असं कोणी नाहीये आता. आत्ता नाही आहे ना, पण होईल.